आमच्या अगेन्स्ट सर्वप्रथम फलंदाजी करा आणि तो निमंत्रण इथं मात्र स्वीकारतोय काय पाहायचं आहे. आयडिया स्पोर्ट हवे दिवे आणि अंजूर या दोन्ही संघादरम्यान मात्र सामना जिंकला होता अंजूर संघाने. त्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीतली ही एक चांगली लढत पाहायला मिळेल. आता दोन फलंदाजांनी कीर्तिमान स्थापित केले. एक म्हणजे पिंपलास संघाचा अक्षय यांनी 19 चेंडूमध्ये 73 धावाची एक सुपर हिट खेळी साकारली. त्यानंतर मात्र कोंडगाव संघाचा एक अप्रतिम फटकेबाज फलंदाज ज्याचं नाव आहे तो म्हणजे आलोक यांच्या बॅटमधून निश्चित 65 धावाचं योगदान दिलं होतं 17 चेंडूमध्ये. हे खास आकर्षण. तर अशोक पवार सरांचा इशारा होते सामन्याला सुरुवात होताना पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण सचिन. समोर असेल मुकेश पाटील. पहिला चेंडू फुलटॉस फटका मिड ऑन क्लिअर. चेंडू लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर जातोय सीमा पार आणि अफलातून दमदार सुरुवात. मुकेश पाटील यांच्या बॅटमधून पाहिला आपण एक सुपर शॉट. चेंडूला बॅटच्या मधोमध घेतोय. आत्मविश्वास वाढवणारा फटका पाहिला आपण मुकेश पाटीलचा आणि मिड ऑनला क्लिअर करतोय. लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर चेंडूला पाठवतोय आणि एक दमदार सुरुवात गावदी स्फोट अंजूर संघाची. सज्ज होताना गोलंदाज परत सचिन. एक चांगला गोलंदाज म्हणजे जी ओळख आहे या संघामध्ये. यास पात्र आणि जित ज्या प्रकारे उल्लेख केला अप्रतिम गोलंदाज आणि तुम्हाला सांगून जातोय त्रिफळाची बाद होतोय आणि पहिला दे धक्का गावदी स्फोट अंजूर संघाला. अतिशय अप्रतिम हा चेंडू पाहिला पण सचिन यांचा ज्या प्रकारे थोडासा सफल झाला होता आणि तोच पाहिलं आणि अप्रतिम असं वाटतं की प्ले डॉन बॅटला चेंडू चाटून यष्ट्यावर जातोय आणि पहिला दे धक्का विकेट इथं मात्र प्राप्त करतोय सचिन. छान वापसी. पहिल्या चेंडूवर चौकार आणि गावदी स्फोट अंजूर संघाचा पहिला विकेट. इथं मात्र 4 या धावसंख्येवर क्रमांक 3 वर अजून एक महान खेळाडू टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून अंजूर गावाचं ज्यांनी नाव रोशन केलंय तो म्हणजे गावदी स्फोट अंजूर संघाचा आकाश. सज्ज होताना गोलंदाज सचिन. समोर फलंदाज आकाश. बॅकवर्ड पॉईंट कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर अप्रतिम क्षेत्ररक्षण. यावेळेस पात्र हा फटका हवेत आहे. प्रयत्न भरपूर पण चुकीचा प्रयत्न केला गेला. चेंडू मात्र फरार होते. सीमा पार. अशोक पवार सरांचा इशारा सीमा पार हा चौकार. अतिशय अप्रतिम शॉट पाहायला मिळालं. याच परत ऑफ ट्रिप करायचं खोदून काढल्या चेंडूला. चांगला चेंडू होता आणि अतिशय वेगात एकच रोटी धाव. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पाहते आपण पुढे सरकते ती 9. चिरोबा स्फोट कोंडगाव वे विपक्ष पाहतोय आपण गावदी स्फोट अंजूर या दोन्ही संघादरम्यानची लढत. यानंतर अजय आम्हाला सांगतील की सामना जॉयल स्पोर्ट पिंपलास संघाचा कर्णधार आपण तयारीत राहायचं आहे. पिंपलास संघाचा कर्णधार सफल झाला आहे आणि जितूच्या बॅटमधून एक चांगला वेगवान फटका होता पण ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावले गेले त्याच प्रकारे इथे मात्र पाहतोय गोलंदाजी करताना सचिन. अनिकेत स्कोरलेक रिजनकडे उभा होता आणि एक अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. जितू एक अप्रतिम चांगला खेळाडू म्हणजे ज्याची ओळख आहे. जेव्हा जेव्हा जितूच्या बॅटमधून चेंडू बाहेर निघतो त्यावर छाप पडते षटकाराची पण ते कधी होईल या सामन्यात ते पाहिजे आणि कारण की संघाला आवश्यकता आहे. धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर 9. सचिन सज्ज होताना राईट विकेट. पुढचा चेंडू यास पातळ फ्लिक केल्या चेंडूला. चांगला क्षेत्ररक्षण संतोष दराडे. क्या बात आहे. शॉर्ट मिड विकेट रिजनकडे आणि या दोन चेंडू मात्र अतिशय क्लास चेंडू पाहायला मिळालं
आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण की इथं मात्र धावसंख्या फक्त आणि फक्त 9 एका गडीच्या मोबदल्यामध्ये. चांगलं षटक हाताळलंय. पहिले षटक समाप्त होते. तर आकाश पाहतोय आपण इथं मात्र खूप एक तर व्यक्तिगत स्वतःचं पहिल्याने संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण स्वतः आलोक येतोय दूर एंड या टोकाकडून ज्यांनी पहिल्या सामन्यात एक अप्रतिम अप्रतिम दर्जेदार फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि मनोरंजन केले प्रत्येक क्रिकेट रसिकांचं. आणि जिथं कौतुक करावं तेवढं कम आहे. आयोजकच्या माध्यमातून आज सकाळी ठीक 8:55 पहिला नाणेफेक राईट 9 वाजता पहिला चेंडू टाकल्या गेलं आणि अजून 4:30 नाही वाजले, पण त्या दरम्यान पाहतोय की आपण 9 सामने पूर्ण होतील. हा 9वा सामना आपण पाहतोय. तर आकाश आणि जितू या जोडीवर खूप काही अवलंबून असेल, कारण की 50 टाका जर पार करायचं असेल येणाऱ्या फलंदामध्ये जर पाहिलं पण प्रीतम आणि गिरीश डावखुरा फलंदाज एक अतिशय चांगला उत्कृष्ट आहे. पण अंजूर गावाचा सर्वात चांगला खेळाडू म्हणून ज्याचा आपण उल्लेख करतोय KM. यावेळेस पाहता फुलटॉसर घेऊन फटका आहे, हवेत आहे, प्रयत्न खूप छान होता कल्पिशांचा, पण माता चेंडू जातोय लॉंगॉनच्या वरतून षटकार. आणि आकाशच्या बॅटमधून एक चांगला शॉट पाहायला मिळालाय. व्यक्तिगत 3 चेंडूमध्ये 11 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय आकाश. यावेळेस पाहता खोलवर टप्प्याचा चेंडू वेगवान होता, वाईट यॉर्कर चेंडू फेकल्या गेलं छान वापसी करताना. निश्चित लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक कल्पेश उभा होता, खूप चांगला प्रयत्न केले पण त्यांच्या वरतून चेंडू निघून गेलाय 6 धावासाठी. आणि इथं मात्र त्यानंतर एक छान वापसी केली गोलंदाज आलोक यांनी पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर मात्र चेंडू निर्धाव. धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर 15. यावेळेस पाहता फुलटॉसवर हा फटका चांगला आहे, चेंडू जाईल स्लीपर कव्हर बाउंड्रीच्या बाहेर दणदणीत अजून एक चौकार. इथं मात्र आकाशच्या बॅटमधून आपण क्रमांक 3 वर येतोय आकाश आणि चौफेर फटकेबाजीला प्रारंभ करताना पाहतोय. आवश्यकता होती संघाला धावसंख्येत बदल. धावसंख्या पाहतोय आपण 19, एक षटकार आणि इथं मात्र 2 चौकारांनी जर पाहिलं आपण 15 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय आकाश. आलोक दुरंत्या टोकाकडनं सज्ज होताना राऊंड द विकेट. यास पाहता कडक फटका आहे, गॅप आहे, आउटफील्ड खूप छान आहे आणि चेंडू मात्र फरार होईल सीमा पार. अजून एक दमदार हा अफलातून चौकार. फलंदाजी करताना पाहतोय आकाश लागोपाठ 2 चेंडूवर 2 अप्रतिम अप्रतिम डोळ्याची पारडे फिरवणारे शॉट खेळल्या गेला आकाशच्या बॅटमधून. यास पाहता परत ऑफ ड्राईव्ह, पण यास पाहता प्लेसमेंट ठीक नाही आहे. लॉंग ऑफ रिजनकडे चेंडू ट्रॅव्हल होतो आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एका धावीची संधी होती. या एका धावीने संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते. इथे मात्र जर पाहिलं आपण 24 धावसंख्या 24. दुसरं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकामध्ये सचिन यांनी चांगला मारा केला होता, त्यानंतर मात्र महागडं षटक हाताळतोय गोलंदाज आलोक. या स्पर्धा सफल झाला होता. जितू तरे यांचा ब्रँड जो फटका असतो तो खेळण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये मात्र सफलता येत नाहीये. अप्रतिम चेंडूची समाप्ती आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रति षटकामागे जर पाहिलं आपण 12ची सरासरी, इथून मात्र किमान धावगती वाढावं लागेल.
कारण की समोर कोंडगाव संघ आहे ज्यांनी आजच्या या दिवसामध्ये एक मात्र अर्धशतक ज्यांनी पूर्ण केलं स्वतःचं तो म्हणजे अलोक अँड कंपनीला रोखायचं असेल तर किमान 60चा आकडा तरी गावदी स्पोर्ट अंजूर संघाला डोळ्यासमोर ठेवून फटकेबाजी करावी लागेल. तर दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 24 बाद. इथे मात्र जर पाहिलं आपण दुसऱ्या विकेटसाठी एका चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. आतापर्यंत 20 धावाची भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी जितू आणि आकाश या जोडीमध्ये. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून पाहतोय आपण राज म्हणजे द लोकप्रिय टेनिस क्रिकेटमध्ये नाव बावल्या. बावल्या येतोय. जर आपण क्षेत्ररक्षण पाहिलं ऑनसेटकडे इथे मात्र वाईडिस लॉंग ऑन काऊ कॉर्नर मेडिकेट आणि त्याचबरोबर बॅकवर्ड क्यू लेग फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड पॉईंट आणि कव्हर पॉईंट. यावेळेस पाहतोय की इथं मात्र नो बॉलचा इशारा. पहिला चेंडू खूपच विकेटच्या बाहेर. पंचाचा निर्णय अंतिम राहील. अशोक पवार सरांचा इशारा ते नो बॉल. धावसंख्येत बदल पाहायला मिळाला. धावसंख्या पाहतोय आपण 25 आणि फ्री हिट. इथे मात्र पहिला चेंडू खराब फेकतोय राज. आणि राज यांचं एक वैशिष्ट्य मी सांगू इच्छितो. जेव्हा जेव्हा लयमध्ये असतोय तर भेदक मारा. जेव्हा मात्र मूड ऑफ झाला तर संघाचा सुद्धा मूड ऑफ करतोय. पण इथं मात्र वापसी करावी लागेल राज याला. सज्ज होताना पाहतोय आपण राज. यावेळेस पात्र हवे चांगला प्रयत्न पण तिच्या डोक्यावरतून चेंडू कॉम्युनिटी बॉक्स रिजनकडे. षटकार. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय आपण इथे मात्र 34. आता मात्र एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहतोय आपण गावदी स्पोर्ट अंजुरा संघ. सॉरी धावसंख्या 31. धावसंख्या 31 सॉरी. अप्रतिम चांगला फटका होता आपण पाहिलं फ्रीडच्या चेंडूवर. यावेळेस पाहता काय कडक फटका आहे. आकाशच्या बॅटमधून कव्हरच्या वरतून हा अप्रतिम अप्रतिम षटकार. अप्रतिम शॉट आहे कारण की आकाश एक अतिशय क्लास फलंदाज आहे आणि त्यांनी सांगून जातोय की मी क्लास का आहे. अप्रतिम चेंडू थोडासा उजिष्टीच्या बाहेर होता. थोडासा पहिला पण सफल झाला होता आणि इथं मात्र कव्हरच्या वरतून एक सुपर शॉट वसूल करतोय षटकार. षटकाने धावसंख्या जर पाहिली आपण 37. या स्पर्धा चांगला चेंडू मजबूर केले फक्त चेंडूला खोदून काढण्यासाठी. डीप मिड डाऊनला चेंडू जातोय आणि तोपर्यंत लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव. या एका धावने संघात धावसंख्या पुढे सरकते ती 38. भिवंडी क्रिकेट ग्रामीण आपण वर्ल्ड कप पाहतोय. बीसी चॅम्पियन ट्रॉफी 2020चा हा चौथा दिवस. यानंतर या स्पर्धा बॅटने फटका पाहतोय आपण वायडीस लॉंगॉन रिजनकडे. चांगलं क्षेत्ररक्षण सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव. या एका धावने संघात धावसंख्या पाहतोय आपण 39. राज एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तालुका क्रिकेटमध्ये जर पाहिलं आपण. राज सज्ज होताना मात्र परत आडबेटण्या फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण संतोषच्या माध्यमातून पाहतोय आपण. एका चांगला क्षेत्ररक्षण म्हणून ज्याची ओळख आहे संतोष दराडे सॉरी लॉंगॉनला उभा आहे आणि त्यापूर्वी मात्र 2 धावा पूर्ण 2 धावांनी संघात धावसंख्या जर पाहिली आपण इथे मात्र पुढे सरकते ती 41. एका चांगली पार्टनरशिप. इथून जर विचार केला आपण 37 धावाची भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी जितू आणि आकाश. त्यामध्ये आकाश खूपच आक्रमक आहे. एक चांगली फटकेबाजी करताना पाहतोय. याच पाहता हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. एका टप्प्याने चेंडू लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार. हा दमदार चौकार.
तर तिन्ही षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर 45. अंतिम षटकामध्ये जर सामना इथं मात्र कोणगाव संघाला जिंकायचा असेल तर किमान 50च्या आतमध्ये रोखणं गरजेचं आहे. त्यानंतर मात्र जर पाहिला आपण 60 धावच्या पलीकडे जर हा धावसंख्या गेली तर मात्र एक संघर्षमय स्थितीमध्ये सामना पाहायला मिळेल. कारण की धावफलकावर धाव त्या 45 एक बाद 3 षटकाच्या समाप्तीनंतर. एक छोटासा ब्रेक जाऊया आपण डे. खूप खूप धन्यवाद डीजे. तर अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण श्याम. पहिला चेंडू अप्रतिम आणि जिथं पाहतोय आपण एक चांगल्या लेंदूरचा जवळपास वाईड यॉर्कर चेंडू फेकला होता. हो हो अप्रतिम परफेक्ट वाईड यॉर्कर चेंडू अप्रतिम चेंडू. तर निश्चित पाहतोय आपण जबरदस्त गोलंदाज म्हणजे ओळख आहे. परत एक चांगलं अप्रतिम परत चेंडू आणि अजून एक पाहतोय आपण की ज्या प्रकारे वाईड यॉर्कर. आणि अजय यांनी सुद्धा सांगितलं बॅटला चेंडू चाटून गेला होता शॉर्ट थर्ड मॅनेजरकडे. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जर पहिले आपण पुढे सरकते ती 46. सुरुवात अप्रतिम. गोलंदाज श्याम सज्ज होताना राईट द विकेट. यावेळेस पात्र अप्रतिम फटका आहे. काय दर्जेदार शॉट खेळल्या गेलं. चेंडू मात्र लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर फरार झालाय. 4 धावासाठी काय जबरदस्त कामगिरी करतोय गावदेव स्पोर्ट अंजूर संघाच्या माध्यमातून आकाश. धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर धावा आहेत त्या 50 आणि त्यामधून वाटा आहे 43 धावाचा. इथं मात्र आकाश पाटील काय जबरदस्त बॅटिंग करतोय. फक्त 14 चेंडूचा सामना केलेला आहे आणि बोलता बोलता बघता बघता 43 या धावसंख्येवर पोहोचतोय. अप्रतिम अप्रतिम एक चांगली खेळी साकारताना. सज्ज होता नाही. अंतिम षटक प्रगतीपथावर आहे आणि या जवळपास प्रथम पहिल्या 3 चेंडूवर इथे मात्र फक्त 5 धावा खर्च करतोय. धावसंख्या जर पाहिले पण धावफलकावर 50 आकडा पार केलेला आहे गावदेव स्पोर्ट अंजुरा संघाने. सज्ज होताना राईट द विकेट. अजून एक परफेक्ट वाईड यॉर्कर आणि अजय भोई यांनी सांगितलं मला पहिले की पवार तू बघ हा गोलंदाज कशा प्रकारे हा चेंडू फेकतोय. अप्रतिम जबरदस्त गोलंदाजी करताना. पिंपला संघाचा संगणक आपण यायचंय. गोलंदाज सजीवताना दुरेन त्या टोकाकडनं काय अप्रतिम मारा करतोय षटकामध्ये श्याम. राईट द विकेट. यावेळेस पाहता अजून एक चांगला चेंडू बॅटची कड घेऊन चेंडू मात्र गली रिजनकडे गेला होता. दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथं मात्र पंचाचा बोट आकाशाकडे. आकाश हा फलंदाज पाहतोय की संघासाठी 44 धावाचं योगदान दिल्यानंतर मात्र बाद होतोय. एक चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आकाशच्या बॅटमधून. 44 धावाचं योगदान. तर कुणाल खेळपट्टीकडे रवाना होताना पाहतोय आपण. अंतिम चेंडू असेल या डावातलं. धावसंख्या जर पहिली आपण धावफलकावर 51. या चेंडूवर षटकार किंवा चौकार जर 55चा आकडा जर आला तर मानसिक दबाव टाकण्यासाठी. पण श्याम इथं मात्र पाहतोय अप्रतिम अप्रतिम कामगिरी तिच्या माध्यमातून पाहायला मिळाली.
2 निर्धाव चेंडू इथं मात्र टाकला गेला त्यांच्या माध्यमातून. या स्पर्धा चांगला फटका आहे कुणालच्या बॅट मधून सरळ डाऊन द ग्राउंड आणि अंतिम चेंडूवर चौकार येतोय आणि अशा प्रकारे धाव संख्या जर पाहिली आपण 55 आणि 56 धावाचं आव्हान इथं मात्र उभं केलेलं आहे अंजुर संघाने. आणि प्रत्यक्ष जेव्हा सामन्याला सुरुवात होईल तर आपण ऐकूया पुढचं धावतं वर्णन करण्यासाठी समालोचक कक्षामध्ये मनीष पाटील. धावसंख्या झाली आहे 55 धावा आणि लक्ष आहे 56 धावाचं. 4 षटकामध्ये 56 धावा पूर्ण कराव्या लागतील चिरोबा कोण ए संघाला, ज्याने गेल्या सामन्यामध्ये पहिल्या डावामध्ये 86 धावा कुठल्या होत्या, त्याला आता चेस करताना 56 धावा पूर्ण कराव्या लागतील. प्लीज पडद्यावर मी मुलं बसले त्या सीमारेषेच्या आत त्यांनी बाहेर जायचं प्लीज. आमचे फलंदाजी कक्षातले जे आमचे समर्थक आहेत त्यांना विनंती करतो त्यांना जरा बाजूला करा. पडद्यावरून सगळ्यांनी बाजूला व्हा प्लीज, कारण अजूनही 4 दिवस आम्हाला टुर्नामेंट खेळवायची आहे आणि त्यासाठी हे सर्व जे मंडप डेकोरेटिंगची आम्ही व्यवस्था आहे तशीच आम्हाला शेवटपर्यंत टिकवून ठेवायची आहे. तर मी विनंती करतो जे पडद्याच्या आतमध्ये बसले त्या सर्वांनी पडदा सोडून मागे जायचं प्लीज. आणि मंडप आहेत, प्रेक्षक स्टँड 3-3 बनवलेले आहेत आणि खूपच प्रशस्त असे आहेत ते, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या सामन्याचा आनंद घ्या प्लीज. चला क्षेत्ररक्षक सजून घ्या. गावदेवी स्पोर्ट्स अंजूर संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि चिरोबा कोण ए या संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय आपले 2 फलंदाज मैदानात खेळण्यासाठी पाठवून द्या प्लीज. या डावाला जवळपास 20 मिनिटांचा कालावधी लागलाय अल्पेश गायकवाड तुमच्या माहितीसाठी, कारण 3:46 मिनिटांनी आपण हा डाव सुरू केला होता आणि 4:05 झालेत. 20 मिनिटाचा कालावधी लागलाय, तर हे चुकीचं आहे मित्रांनो. खूप चांगल्या पद्धतीने 1 मिनिट तुमचा जास्त गेलाय, 1 मिनिटाची चुकी झाली पण तरी आपण ती ऍडजस्ट करू शकतो राईट, कारण 20 मिनिटाचा कालावधी दिलाय तर आपण 1-2 मिनिटं पाठीपुढे झाली तरी चालते, कारण फुटबॉलच्या खेळामध्ये सुद्धा तो आपण एक्स्ट्रा टाइम दिला जातो. आणि पंचांच्या माध्यमातून देखील मी खरंच आभार व्यक्त करतो पंचांचं, त्याने देखील वेळेबद्दल सहकार्याची वारंवार तुम्ही मागणी केली गेली होती आणि ती मागणी मान्य केली दोन्ही कर्णधारांनी. अल्पेश गायकवाड सांगतात की 20 मिनिटातच झाला पाहिजे, पण नाही तसं नाही, 20 मिनिटाच्या 1-2 मिनिटं पाठीपुढे देखील होऊ शकतात कधी कधी. आणि गावदेवी अंजूर आणि चिरोबा कोण हे पहिल्याला तुम्ही वेळेत संपवलात त्याबद्दल खरंच तुमचं आम्ही कौतुक करतो, आभार व्यक्त करतो, थँक्यू. चला सामना आपण स्टार्ट करूया. जसा पहिला चेंडू डिलिव्हर केला जाईल आम्ही इकडे आमचा टाइम रेकॉर्ड करू. 20 मिनिटाचा कालावधी तुम्हाला दिला जाईल, 1-2 मिनिटाचा अतिरिक्त कालावधी असेल. 2 पंच मैदानात आहेत. चिरोबा कोण ए विपक्ष गावदेवी स्पोर्ट्स अंजूर, आणि या 2 दिग्गज संघांच्या दरम्यान आजच्या दिवसातला 9वा सामना तुम्ही तुमच्या मोबाईल स्क्रीनवर पाहतात. GTC लाईव्हच्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण तुमच्या घर बसल्या तुमच्या मोबाईल स्क्रीनवर आम्ही दाखवत आहोत, कारण कोरोनाचा प्रादुर्भाव आहे तर प्लीज विनंती करतो कोणीच मैदानावर येऊ नका आणि आला असाल तर सामाजिक अंतर राखून बसा, कारण सॅनिटायझरची व्यवस्था आम्ही आमच्या गेटवर केलेली आहे, तर सॅनिटाईज केल्यानंतरच आम्ही मैदानात या प्लीज रिक्वेस्ट करतोय. या सर्व गोष्टी आहेत त्या नियमाला अनुसरून आम्ही करतोय, तर तुम्ही देखील तितकं सहकार्य करा. सामना स्टार्ट. यस 20 मिनिटं स्टार्ट होतं तुमची आतापासून. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे अजित आणि टाइम रेकॉर्ड केले 4:10 स्टार्ट होते तुमचा आजचा डाव. या 9व्या सामन्याचा दुसरा डाव 4:10 आम्ही सुरू करतोय, म्हणजेच काय 4:30 हा सामना कंप्लीट झाला पाहिजे. लेट्स सी, वी होप फॉर दॅट. गोलंदाजी मार्कवर अजित, स्ट्राईकवर बॅट्समन असेल आलोक, आक्रमक फलंदाज चिरोबा कोण संघाचा. पहिला चेंडू होती, लेमनेज लागले आहे, चेंडू मागे निघून जातोय, फक्त 1 धाव मिळेल. एक संधी होती आणि एका क्षणाला मात्र भूपेशच्या छातीवरची धडकी भरली होती आणि भूपेश जो एक सॉफ्ट कॉर्नर आहे चिरोबा कोणचा तो थोडासा नाराज झाला होता. धावसंख्या झाले 1. आलोक आणि कल्पेश ही फलंदाजाची प्रारंभिक जोडी मैदानात खेळताना पाहायला मिळते आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजित मात्र एक चांगली सुरुवात करून देतोय गावदेवी स्पोर्ट्स अंजूर या संघाला. आता मात्र पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी करेल आणि स्ट्राईकवर बॅट्समन असेल कल्पेश.
राईट आर्म अराउंड द विकेट. गोलंदाजी मार्कवर अजित सज्ज होते. धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, त्यामुळे 56 त्यापैकी एक धाव पूर्ण केली गेली या दुसऱ्या डावामध्ये. क्षेत्ररक्षकांचा आपण आढावा घेतला तर 4 क्षेत्ररक्षक ऑन साईडला तैनात केले गेलेत आणि 5 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आत ऑफ साईडला. यावेळेस ब्लॉक हॉल डिलिव्हरी होती. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूची हाताळणी केली जाते. दबाव बनवला जातो या दुसऱ्या डावामध्ये. या पहिल्या षटकामध्ये वारंवार हादरे बसवण्याचा प्रयत्न दिसतोय गोलंदाज अजितचा. खूप चांगल्या पद्धतीने भेदक गोलंदाजी या दुसऱ्या डावामध्ये हाताळतोय गोलंदाज अजित. धावसंख्या झाली या दुसऱ्या डावामध्ये चेरोबा कोण ए या संघाची 1 धाव. थोडा आता अनुभव शेअर केला जातोय कल्पेशकडे आलोकच्या माध्यमातून. पाहूया त्या अनुभवाचा फायदा होतोय का. ओव्हर पिच होता. इनफिल्ड क्लिअर केलंय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाहीये. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. चौकार. सॉरी स्वप्नील, आम्हाला थोडी एक सूचना करायची आहे. आमच्या मंडपाच्या डावीकडे जी बाईक आहे ती बाईकचं जरा मिरर थोडं खाली करायचे प्लीज. येल्लो कलरची बाईक आहे. एंटर काय वाटतं ती ग्रीन टी शर्ट प्लीज. हा थँक्यू. धावसंख्या झाली आहे 5. फुल टॉस होता पुन्हा एकदा त्याच दिशेने. असं वाटतंय पहिला स्ट्रोकचा आपण रिप्ले बघतोय. चेंडू निघून जाते सीमारेषा पार. चौकार. 4 धावा आम्ही ऍड करणारा. धावसंख्या झाली ते म्हणजेच 9. आणि लक्ष्याचा पाठलाग करताना जर असे चेंडू तुम्ही हाताळाल तर कदाचित उर्वरित जे गोलंदाज आहेत जे पुढील षटका हाताळणार आहेत त्यांच्यावर कदाचित दबाव होऊ शकेल. काम असं करा की पुढील गोलंदाज किंवा पुढील फलंदाज जास्त दबाव घेणार नाही. असं काम केलं तर मात्र तोच संघ विजयाला गवसणी घालू शकेल. अजित गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म अराउंड विकेट कल्पेशसाठी. यावेळेस ओव्हर पिच होता. एलिव्हेशन चांगला आहे. निघून जाते लॉंग ऑन सीमारेषा पार. दणदणीत षटकार. सहा धावांची वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. आता मात्र आक्रमक पवित्रा घेतला जातोय. या अगोदरच्या डावाचा विचार केला तर आलोक हा मात्र आक्रमक फलंदाजी करत होता, पण आता मात्र त्याच्या विरुद्ध घडते. कल्पेश आक्रमक फलंदाजी करतोय. कल्पेशच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आलेत आणि 1 षटकार आला आणि संघाची सांघिक धावसंख्या झाली आहे चिरोबा कोण ए ची ती म्हणजेच बिनबाद 15 धावा. आणि अजूनही चेंडू फेकणं शिल्लक आहे. या पहिल्या षटकातला 1 लास्ट बॉल अजूनही फेकणं शिल्लक आहे. अजितला मात्र मुकेश थोडंसं कानमंत्र देतोय, कारण अनुभव आहे आणि अनुभवाची व्यवस्थितरित्या अंमलबजावणी झाली पाहिजे. अनुभव शेअर केले जात आहेत आणि या कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न कशा पद्धतीने करायला पाहिजे हा कानमंत्र दिला जातोय मुकेश कडून गोलंदाज अजितला. धावसंख्या झाली ती म्हणजेच बिनबाद 15. एक चांगला स्टार्ट आहे. 56 धावांचा पाठलाग करताना प्रति षटकामागे 14 धावा जमवायला हव्या होत्या, पण त्यापेक्षा 1 धाव अजून पुढे गेलेले आहेत आणि अजून एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 15 धावा. लास्ट बॉल. या पहिल्या षटकाला स्ट्राईकवर बॅट्समन असेल मॅन इन फॉर्म मिस्टर कल्पेश. गोलंदाजी मार्कवर अजित, ज्याने 2 चेंडू खूप चांगले हाताळले होते या षटकातले, पण त्यानंतर मात्र थोडीशी चूक झाली आणि म्हणूनच ऍडव्हान्टेज उचलतोय फलंदाज. पुन्हा एकदा हलकासा ओव्हर पिच होता. व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट झाला नाही. चेंडू निघून जाते शॉर्ट फाईन क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली जाईल. षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच बिनबाद 16 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 3 षटकामध्ये 40 धावा पूर्ण कराव्या लागतील. 3 ओव्हर अँड 40 रन्स रिमेनिंग टू विन. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन अटलेलं आहे. 5 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर जातील, 4 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या आत. आणि आता मात्र कुठेतरी तंत्र बदलावं लागेल गोलंदाजी करताना, कारण पहिल्या षटकामध्ये थोडासा मार बसला जातोय किंवा धावा खर्च केल्या जातात आणि नवीन गोलंदाज जो येणारा असेल त्याने दबाव टाकायला हवा या दुसऱ्या षटकामध्ये चिरोबा कोण ए या संघावर, कारण दोन्ही फलंदाज बहारदार फलंदाजी करण्यासाठी खूपच चांगल्या पद्धतीने ओळखले जातात. आणि आता मात्र ती बहारदार फलंदाजीला थांबवण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय तो म्हणजेच मिस्टर कुणाल म्हात्रे. स्ट्राईकवर बॅट्समन असेल कल्पेश आणि नॉन स्ट्राईकला असेल आलोक. आलोकची बॅट मात्र अजूनपर्यंत या डावामध्ये बरसत नाही आहे, कारण फक्त 1 संधी मिळाली होती आणि 1 संधी मिळाल्यानंतर मात्र 1 डाव काढून स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यानंतर मात्र स्ट्राईक कंटिन्युअसली कल्पेशने घेतले आणि कल्पेशने मिळालेल्या संधीचा फायदा उचलत धावांना खूप चांगल्या पद्धतीने आकार देण्याचं काम केलंय.
आपण जर क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला तर ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक तैनात केले गेले आहेत. इनफिल्डच्या आत 3, शॉर्ट थर्डमॅन, त्यानंतर पॉईंट आणि त्यानंतर मिड ऑफ आणि एक क्षेत्ररक्षक आहे स्वीपर कव्हरला आणि ऑन साईडला 5 क्षेत्ररक्षक तैनात केले गेले आहेत. लॉंग ऑन, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, फाईन लेग आणि शॉर्ट फाईन लेग असे क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेले आहेत. तर पाहूया या क्षेत्ररक्षक सजावटीचा फायदा होईल का गावदेवी स्पोर्ट्स अंजूर संघाला किंवा कुणाल मात्रेला. दुसरं षटक सुरू होते. पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी मार्ग सज्ज होते. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच कल्पेश. कुणाल टू कल्पेश. राईट आर्म अराउंड विकेट. फुल टॉस आहे. ग्लान्स करण्याचा प्रयत्न झाला होता व्यवस्थित, मात्र चेंडू येत नाहीये आणि अशा पद्धतीने चेंडू योग्य असल्याची खूण केली जाते. धावसंख्या झाली ती म्हणजेच डॉट बॉल आहे. 16 धावा झालेले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने चेंडूची हाताळणी केली. ब्लॉक हॉल डिलिव्हरी करण्याचा प्रयास झाला होता आणि त्यामध्ये यशस्वी ठरतोय कुणाल. पुढील चेंडू. यावेळेस गती परिवर्तन खूप चांगल्या पद्धतीने केलं जातंय. गती परिवर्तित करून हलकाचा बाहेर वळतोय आणि आपला क्लास दाखवतोय. का तो या परिसरामध्ये एक नावाजलेला अष्टपैलू खेळाडू आहे, त्याचं योग्य ते प्रदर्शन, याचं योग्य ते उदाहरण मैदानात दाखवतोय तो म्हणजेच कुणाल मात्रे. पहिले 2 चेंडू या दुसऱ्या षटकात निर्धाव हाताळतोय आणि चेरोवाकोन ए ज्या संघाने पहिल्या षटकामध्ये मात्र अधिराज्य गाजवलं होतं त्याची पकड हळूहळू सैल केली जाते या दुसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या झाली ती म्हणजे 16 धावा. पुन्हा एकदा कुणाल. राईट आर्म अराउंड द विकेट. स्ट्राईकवर बॅट्समन असेल कल्पेश. यावेळेस ओव्हर पिच होता. एलिव्हेशन चांगलं आहे. टायमिंग अचूक. चेंडू निघून जातोय डीप मिड विकेट सीमारेषा पार. खणखणीत षटकार. या 6 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 22 या आकड्यावर आणि कदाचित याच स्ट्रोकची नितांत गरज होती चिरबाकोण ए या संघाला, कारण पहिले 2 चेंडू हे निर्धाव हाताळले गेले होते. त्यानंतर आता कुठेतरी धावांना वेग देण्यासाठी मोठ्या फटक्याची आवश्यकता होती आणि तो मोठा स्ट्रोक येतोय 6 धावांचा आणि धावफलक जाऊन सरकलाय तो म्हणजेच 22 वर आणि अजूनही गरज आहे ती म्हणजेच 34 धावांची. 22 धावां झालेल्या आहेत आणि अजूनही 34 धावांची गरज आहे. टार्गेट आहे 56चं. कुणाल पुन्हा एकदा कमबॅक करेल का या पुढील चेंडूवर. स्ट्राईकवर बॅट्समन असेल कल्पेश. फिंगर रोल आपण पाहू शकतो. रिलीज पॉइंट किती हाय ठेवला आता आणि हलकीशी बोटांची करामत दाखवली गेली आणि खूप चांगल्या पद्धतीने चेंडूची हाताळणी झाली. चेंडू बीट केला जातोय. खूप चांगला क्लास दाखवतोय. व्हेरिएशन इज मस्ट इन क्रिकेट आणि आजच्या या कॉम्पिटेटिव्ह क्रिकेटमध्ये तर व्हेरिएशन व्हायलाच हवं आणि ते व्हेरिएशन पाहायला मिळते. कुणालच्या गोलंदाजीमधून धावसंख्या थांबली ती म्हणजेच 22 वर. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले त्यापैकी फक्त 6 धावा खर्च केल्यात कुणालने. 5वा बॉल. यावेळेस मात्र तो प्रयास फसलाय. पंचांच्या माध्यमातून वाईटचा इशारा केला जातोय. वारंवार तोच प्रयत्न करायचा प्रयास झाला होता पण मात्र उजव्या यष्टिकेच्या खूप जास्त बाहेर बाउन्स झाला चेंडू आणि त्यानंतर बाहेरच राहिलाय. जितू तेरे यांच्या हातामध्ये चेंडू विसावलाय पण मात्र वाईटची 1 धाव आम्ही ऍड करणार आहोत. धावसंख्या जाऊन पोहोचले 23 या आकड्यावर. 23 नो लॉस. एक चांगली अवस्था आहे चिरबाकोण ए या संघाची. यावेळेस लोवर फुल टॉस होता. ऑफ ड्राईव्ह आहे. चेंडू निघून जातोय वाईड ऑफ लॉंग ऑफला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण फक्त एकच मिळेल. धावसंख्या एकने पुढे सरकून आकडा गाठते ती म्हणजेच 24 धावा. 24 रन्स. अजूनही गरज आहे ती म्हणजेच 32 धावांची आणि बॉल्स शिल्लक असतील ते म्हणजेच 13 चेंडूमध्ये 32 धावा पूर्ण कराव्या लागतील आणि आता कुठेतरी पुन्हा एकदा आस्किंग रेट वाढत चाललाय. या अगोदर षटकाचा विचार केला तर या अगोदर षटकामध्ये धावा होत्या त्या म्हणजेच 16 आणि त्यानंतर मात्र कमालीचा ब्रेक लावला जातोय गोलंदाज कुणाल मात्रेच्या माध्यमातून आणि मोक्याच्या क्षणी या गोलंदाजाचा वापर केला जातोय. अंजूरला गरज होती एका चांगल्या षटकाची, ती गरज पूर्ण करतोय मिस्टर कुणाल मात्रे. चला लास्ट शेवटचा चेंडू शिल्लक आहे. वेळ झाली ते म्हणजेच 4:19 आणि अजूनही 11 मिनिटांचा कालावधी शिल्लक आहे. आपण टाइम रेकॉर्ड केला होता. 4:10 डाव सुरू झाला होता आणि 11 मिनिटांचा कालावधी आतापर्यंत परिपूर्ण झालेला आहे. तर मित्रांनो त्याच क्रमाने चला ज्या क्रमाने तुम्हाला जायचं आहे. कुणाल मात्रे लास्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 24 धावा. 24 रन्स ऑन बोर्ड. स्ट्राईकवर बॅट्समन असेल आलोक. गेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि गेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कुणाल गोलंदाजी मार्कवर.
हो, व्हाईट यॉर्कर अटेंड करण्याचा प्रयत्न झाला होता आणि खूप चांगल्या पद्धतीने तो परिपूर्ण करतोय. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच बिनबाद 24 धावा. जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच 32 धावांची. 12 चेंडू 32 धावा. 12 बॉल्स 32 रन्स. चला मित्रांनो, हर्ड करू नका, लगेचच आम्हाला पुढील सामना खेळवायचा आहे. पिंपळास संघाच्या कर्णधाराने तयार राहायचंय. जॉयल एंटरप्राइजेस पिंपळास संघाच्या कर्णधाराने तयार राहायचंय. आम्ही लगेचच नाणेफेक करणार आहोत जसा हा सामना कंप्लीट होईल. चला प्लीज मित्रांनो, स्प्रेड अप, घाई करा मित्रांनो, स्प्रेड अप. बघा, तुम्ही खूप चांगलं उदाहरण सेट केलं आजच्या दिवसामध्ये. सर्व संघांनी दिलेला वेळ त्यांचे डाव कंप्लीट केले, सर्व संघांनी दिलेला वेळ त्यांचे सामने कंप्लीट केलेत. तर तुम्ही एक बेंचमार्क सेट केलाय या स्पर्धेचा, तुम्ही एक बेंचमार्क सेट केलाय. तर तो बेंचमार्क कुठेतरी कमी पडू देऊ नका, कुठेतरी त्याला माघार घेऊ देऊ नका. नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर. ज्या गोलंदाजाने गेल्या सामन्यामध्ये शेवटचं स्लॉगवर षटक हाताळलं होतं तो आता अलंकार गोलंदाजी मार्कवर येतोय. ज्याने यशस्वी षटक हाताळलं होतं त्याला मात्र थोडंसं पुढे करण्यात आलेलं आहे, त्याचा क्रम थोडासा बदलण्यात आलेला आहे. आणि या बदलीचा उपयोग होईल का गावदेवी स्पोर्ट्स अंजूर संघाला? लेट्स सी. गरज आहे 32 धावांची. 12 बॉल्समध्ये 32 धावा पूर्ण कराव्या लागतील, कंपल्सरी चेस. चला प्लीज, क्षेत्ररक्षण जर सजवून झालं असेल तर तुम्ही स्टार्ट करू शकताय या षटकाला. अलंकार पंचांच्या उजवीकडून स्ट्राईकवर बॅट्समन असेल कल्पेश. राईट आर्म अराउंड विकेट. चुकीच्या चेंडूची हाताळणी, लेग साईडच्या खूप जास्त बाहेर चेंडू ठेवण्यात आला होता, म्हणूनच की काय पंचांच्या माध्यमातून वाईडचा इशारा करण्यात आला. 12 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे. 12 बॉल 31 रन्स रिक्वायर्ड टू विन्स. स्ट्राईकवर बॅट्समन असेल कल्पेश आणि गोलंदाजी मार्कवर अलंकार. राईट आर्म अराउंड विकेट. फुलटॉस आहे, सरळ रेषेत खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतोय, झेल स्वीकारतोय आणि परत पाठवतोय फलंदाज कल्पेशला. परत जातोय कल्पेश आणि आतमध्ये येतोय नवीन फलंदाज, तो म्हणजेच नवीन फलंदाजाचं नाव द्यायचं प्लीज. राज. आज खेलेगा, आज मैदान में जा रहा है राज. राज असेल नवीन फलंदाज, आपल्या संघासाठी चांगला खेळ करण्यासाठी जातोय. आणि अल्पेशांच्या माहितीप्रमाणे वेगवान षटक हाताळण्याचा विक्रम देखील त्यांच्या नावावर आहे. आता वेगवान फलंदाजीची अपेक्षा आहे, कारण गोलंदाजी क्षेत्र झालेलं आहे आणि आता मात्र फलंदाजी क्षेत्रात आता दमखम दाखवावं लागेल, जोर लावावा लागेल, कारण अंजूर संघ कुठेतरी ऍडव्हान्टेज घेतोय या सामन्यामध्ये. आपली गोलंदाजी अचूक दर्जाची ठेवून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. या मैदानाच्या शेजारील गाव आहे आणि तिकडचं जवळचा संघ असल्या कारणाने मात्र तसंच चांगलं प्रदर्शन होते अंजूर संघाकडून. धावसंख्या थांबले ती म्हणजेच 25 या आकड्यावर. गोलंदाजी मार्कवर आता पंचांच्या डावीकडून सज्ज होते गोलंदाज अलंकार. स्ट्राईकवर बॅट्समन असेल अमोल आलोक. फुलटॉस आहे, पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा. उंचीचा दाखला घेतला जातोय आणि पुढील चेंडू हा फ्री हिट असणार आहे. धावसंख्या एकने पुढे सरकून 26 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 26 रन्स ऑन बोर्ड आणि अजूनही गरज आहे 30 धावांची. बॉल्स शिल्लक असतील आतापर्यंत 11 बॉल्समध्ये 30 रन्स कंप्लीट करावे लागतील, कंपल्सरी चेस. अजूनही सामना बॅलन्स आहे, कुठल्या संघाच्या बद्दल झुकलाय असं आपण प्रथमदर्शी सांगू शकत नाहीये. पाहूया आलोक कसा सामना करेल या पुढील बॉलचा. अलंकार राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस आहे, जैसी गेंद वैसी नसीहत, गेंद सीमारे का पार, सिक्सर. आता हाताचा फ्री हिट होता, तुमचं लक्ष नाही अंपायरकडे. कुठं बोलले? मी पण तिकडे नाव देऊन सांगतो फ्री हिट आहे, फ्री हिट आहे. हा फ्री हिट होता आणि या फ्री हिटवर षटकार आलाय.
नवीन बॉल पाठवून द्यायचे प्लीज. आणि या 6 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय ती म्हणजेच 32 या आकड्यावर 26 होते. त्यानंतर 26 नंतर एक 6 आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 32 या आकड्यावर आणि अजूनही गरज आहे ती म्हणजेच 24 धावांची. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच आतापर्यंत 10. 10 बॉल 24 रन्स रिक्वायर्ड टू विन. आणि आता मात्र आक्रमक पवित्रा घेतला जातोय. अंजूर संघाच्या विरोधात हल्ले चढवले जातात कारण आलोकला शांत बसवणं मात्र अशक्य गोष्ट आहे. आणि तुम्ही जर फुलटॉस ब्रँडचा बॉल जर फुलटॉस द्याल तर तो मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेरच करणार आहे. आणि तेच कुठेतरी उदाहरण या मैदानात सेट करतोय आलोक आपल्या फलंदाजीच्या जोरावर. गेला सामना जिंकून दिला होता आणि या सामन्यामध्ये देखील पुन्हा एकदा त्याने आपले हात खुले केलेले आहेत. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच या क्षणाला 32 धावा. अलंकार राईट आर्म ओव्हर. यावेळेस मात्र इनसाइड एज आहे. आलोकला परतावं लागेल. बाद होतोय फलंदाज. विकेट नंबर 2 ऑन 32 रन्स. आलोक बाद झालाय आणि आलोकची जागा भरून काढण्यासाठी त्याचेच लहान बंधू मैदानात जाताना पाहायला मिळत आहेत. तो म्हणजेच नवीन फलंदाज आहे विराज. आलोक बाद झाल्यानंतर विराज जातोय आणि आलोक स्वस्तात बाद झालाय कारण म्हणावी त्याची फलंदाजी झाली नाही. आणि सुरुवातीचे 2 फलंदाज ज्यांच्यावर सर्वात जास्त विश्वास होता चेरोबा कोण ए या संघाच्या ते मात्र दोघं जण मैदानातून बाहेर पडलेले आहेत. आणि त्याच्यासाठी अलंकार हा जबाबदार असणार आहे. अलंकारची गोलंदाजी जबाबदार असणार आहे. जरूर नो बॉल आला होता नो बॉलच्या माध्यमातून. त्यानंतर षटकार देखील आला होता पण तरी देखील मात्र खूप चांगल्या पद्धतीने पलटवार केला जातोय तो म्हणजेच गोलंदाज अलंकारकडून. आणि दबावून न घेता खेळ करतोय अलंकार आपल्या संघासाठी. आणि आता गरज आहे ती म्हणजेच 9 बॉल्समध्ये 24 धावा पूर्ण कराव्या लागतील. 9 बॉल्स अँड 24 रन्स रिक्वायर्ड टू विन. आणि स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच विराज आणि नॉन स्ट्राईकला असेल राज. क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला तर 5 क्षेत्ररक्षक ऑन साईडला तैनात केले गेले. 4 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला तैनात केले गेले. स्ट्राईकवर असेल विराज. यावेळेस मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडूचा वेग भन्नाट होता. वेट फॉर अंपायर सिग्नल. लेग बायच्या स्वरूपातील 1 धावा मी ऍड करणार आहोत. धावसंख्या एकने पुढे सरकून आकडा गाठते 34 धावा 33 धावा माफ करा. आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 23 धावांची. क्या बात आहे. जसं जसं चेंडू पुढे पुढे जातोय तसं तसं समीकरण देखील बदलत जाते. कधी कधी समीकरण लवकर उलगडेल असं वाटते. कधी कधी समीकरण खूप जास्त गुंतेल असं जाणवते. तर पाहूया अलंकारचे पुढील चेंडू काय या सामन्यामधील रंजकता वाढवतील का. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच राज. नॉन स्ट्राईकला असेल विराज. पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अलंकार. ओ हो यावेळेस मात्र मागचा दरवाजा ओपन ठेवलाय. चोर घरात शिरला आणि चोरी करून गेलाय. त्रिपळा चितच्या स्वरूपात बाद झालाय फलंदाज राज. काय अचूक दर्जाची चेंडूची हाताळणी केली होती पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. कारण शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडूचा वेग मात्र खूप जास्त बनावट होता पण मात्र शेवटच्या क्षणाला पायाच्या जराशा बाजू मिलीमीटर अंतरावरून चेंडू निघून घेतोय. जष्ट्यांचा वेध घेतला जातोय आणि परतीचा प्रवास करतोय तो म्हणजेच फलंदाज राज. राजची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज मंगेश जाईल. चेंडू शिल्लक असतील या डावातले 7 आणि गावांची गरज असेल 23 धावा पूर्ण कराव्या लागतील. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा चॅम्पियन्स ट्रॉफी 2020चा प्रमुख नियम आहे आणि त्याच माध्यमातून अनुकरण करायला हवं. 7 बॉल्स 23 रन्स. स्ट्राईकवर बॅट्समन असेल मंगेश. नॉन स्ट्राईकला असेल विराज. वारंवार दबाव टाकण्याचा प्रयत्न. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीच्या माध्यमात देखील खूप चांगली उच्चस्तरीय गोलंदाजी हाताळतोय गोलंदाज अलंकार. लास्ट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा गती परिवर्तन केलं गेलं. इम्पॅक्ट चांगला होता. इनलाईन होता. यष्टांच्या वेध घेणारा होता आणि अशा पद्धतीने पायचीच्या स्वरूपात बादून परतावं लागेल फलंदाज मंगेशला.
6 चेंडू 23 रन्स, 6 बॉल 23 रन्स आणि या 23 धावा पूर्ण कराव्याच लागतील. आणि आता तो महत्त्वपूर्ण गोलंदाज कोण असेल, कारण अलंकारने त्याची जबाबदारी पूर्ण केलेली आहे. ज्या जबाबदारीने विश्वास ठेवला गेला होता अलंकारवर कर्णधार, आणि तो अलंकारने विश्वास पूर्ण केलाय आणि आपल्या संघाला सुस्थितीत नेण्याचं काम अलंकारने केलंय. नवीन गोलंदाज येतोय आकाश. बॅट्समन अनिकेत असेल आणि बॅट्समन विराज, हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईकवर असेल विराज, नॉन स्ट्राईकला असेल अनिकेत. धावांचा विचार केला, धावसंख्या झाली ती म्हणजे 33 धावा आणि जिंकण्यासाठी गरज आहे 6 चेंडूमध्ये 23. 6 बॉल 23 रन्स. 56 धावांचा पाठलाग करताना मात्र सुरुवातीला वाटलं होतं की आलोक आणि कल्पेश या धावांचा पाठलाग यशस्वीरित्या करतील, पण त्यानंतर जसे ते दोघं बाद झाले त्यानंतर कुठल्याच फलंदाजाने म्हणावं तशी कामगिरी या मधल्या फळीमध्ये केली नाहीये. आणि म्हणूनच की थोडासा ऍडव्हान्टेज घेतोय, थोडासा डॉमिनंट होतोय गावदेवी स्पोर्ट्स अंजुर हा संघ. चला घाई करा मित्रांनो, वेळ जास्त जातोय. 20 मिनिटं तुमची कंप्लीट झालेली आहेत आणि मी वारंवार तीच विनंती करतोय, वेळेबद्दल सहकार्य. सिलिमिड ऑफ तैनात केला गेलेला आहे आणि पंचांच्या माध्यमातून सूचना करण्यात येते नियमांप्रमाणे कुठल्या ठिकाणी उभं राहायला पाहिजे, कुठल्या ठिकाणी तुम्हाला स्टँड घ्यायला पाहिजे. या सर्व गोष्टी आहेत. तुम्ही क्रिकेटचा खेळ खेळताना मात्र नियमांप्रमाणे खेळ झाला पाहिजे. चला, पिंपळा संघाच्या कर्णधाराने आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचंय. जॉयल एंटरप्राइजेस पिंपळा संघाच्या कर्णधाराने आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं. लगेच आम्ही नाणेफेकीचा कौल करणार आहोत. हा सामना जसा होईल विजेत्या संघासोबत आम्ही नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. यावेळेस मात्र स्ट्रोक तेवढा प्रॉमिसिंग नाही आहे, पण देऊन जाईल 4 धावा. चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषा पार, चौकार. हा स्ट्रोक तेवढा प्रॉमिसिंग नव्हता, पण क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात केलं गेलं नव्हतं. जवळपास भला मोठा गॅप होता आणि तो गॅपमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला 4 धावांसाठी. आणि आता गरज आहे ती म्हणजे 5 बॉल्समध्ये 19 रन्स कंप्लीट करावे लागतील. आदरणीय सन्माननीय केतन पाटील आणि आदरणीय सन्माननीय श्रीयुत आतिश म्हात्रे यांच्या दोघांकडून आम्हाला या स्पर्धेसाठी 5-5 हजाराची देणगी आलेली आहे. त्याबद्दल आम्ही दोघांचा आभार व्यक्त करतो. थँक्यू, कीप सपोर्टिंग. 5 बॉल आता 19 धावांची आवश्यकता आहे. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू दापोल करण्याचा प्रयत्न झाला, पण व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट घेता आला आणि या चेंडू निघून जाते स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळेल. धाव काढली नाहीये, मिळाली असती पण धाव काढली नाही, कारण ही स्ट्राईक रोटेशन झाली असती तर कदाचित मात्र थोडासा त्रास होऊ शकला असता. कारण अनिकेत हा तितकासा अनुभवी नाही आहे या मैदानावर, पण मात्र अनुभव आहे विराजकडे. म्हणून 1 धाव पूर्ण न करता मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा निर्णय घेतला जातोय. 4 बॉल्स 19 रन्स. कारण आता या स्पर्धेचा महत्वपूर्ण सामना असेल हा. आणि पुन्हा एकदा गती परिवर्तन केलं गेलं, थोडंसं आत वळवला तर चेंडूला फक्त एकाच जागेवर स्तब्ध उभं ठेवलंय फलंदाज विराजला. आणि आता मात्र कंपल्सरी चेस आहे आणि जरी 3 चेंडू 3 षटकार जरी आले तरी सुद्धा या सामन्यामध्ये येऊ शकणार नाहीये चेरोबा कोण ए हा संघ. आणि मी कौतुक करेन गावदेवी स्पोर्ट्स अंजूर संघाच्या गोलंदाजी सेक्शनचं आणि त्यानंतर फिल्डिंग सेक्शनचं. खूप चांगल्या पद्धतीने दोन्ही क्षेत्रामध्ये अधिराज्य गाजवलं जाते. दोन्ही क्षेत्रामध्ये अतुलनीय कामगिरी या सर्व खेळाडूंनी केलेली आहे. 3 बॉल्समध्ये 19 धावा पूर्ण कराव्या लागतील. गोलंदाजी मार्कवर असेल गोलंदाज आकाश. ज्या ज्या मान्यवरांनी या स्पर्धेला सहकार्य केले त्या सर्व मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. यावेळेस खूप चांगला फ्लिक, चेंडू निघून जातोय तो म्हणजे स्क्वेअर लेग सीमारेषा पार, षटकार. आमच्या मंडपाच्या डावीकडे जे मुलं पडद्यावर बसले त्या मुलांनी उठायचे प्लीज. जी पडद्यावरच्या बाजूला मुलं बसले तरी पडदा सोडायचंय, रिक्वेस्ट आहे. आणि जाणकार प्रेक्षकांनी देखील थोडीशी ताकीद द्यायची आहे त्या मुलांना. 2 बॉल्समध्ये 13 धावा पूर्ण कराव्या लागतील. आता जर गोलंदाज चूक करेल तर मात्र त्या चुकीचा फायदा उचलून जिंकू शकेल चिरोबा कोण ए हा संघ. पण पाहूया, तितकाच आत्मविश्वास झळकतो आकाशच्या गोलंदाजीमध्ये आणि तितकीच चांगली प्रॉमिसिंग फटकेबाजी करतोय फलंदाज विराज. 2 बॉल्स 13 धावांची गरज आहे. 2 बॉल्स 13 रन्स रिक्वायर्ड टू विन.
यावेळेस मी म्हणालो होतो गोलंदाज जर चूक करेल तर त्याचा फायदा नक्कीच उचलेल चेरोबा कोण ए हा संघ 2 चेंडूमध्ये 12 धावा. इज इट पॉसिबल? या 2 चेंडूवर जर 2 षटकार आले तरी सुद्धा चेरोबा कोण ए हा संघ हा सामना जिंकू शकतोय. मी म्हणालो होतो अल्पेशजी जर गोलंदाज चूक करेल तर त्याचा फायदा होऊ शकला आणि तो फायदा होतोय आता. आणि पुन्हा एकदा या सामन्यामध्ये परत येतोय चेरोबा कोण ए हा संघ. आणि जर फलंदाजीचा विचार केला तर आता मात्र विरेजच्या बॅटमधून षटकार येत आहेत, तर तो एक ऍडव्हान्टेज असेल चेरोबा कोण ए या संघाला. आणि या महत्वपूर्ण चेंडूवर भवितव्य आधारित आहे या सामन्याचं. 2 बॉल्स मध्ये 12 धावा. स्ट्राईकवर बॅट्समन असेल विराज आणि गोलंदाजी मार्कवर बॉलर तयार आकाश. यावेळेस मात्र ट्रॅव्हल होतं, यष्ट्यांच्या भरून चेंडू निघून जातोय. एका चेंडूमध्ये 12 धावांची गरज. आता पूर्णपणे सामना आपल्याकडे झुकवला आहे गावदेवी स्पोर्ट्स अंजूर या संघाने. 1 बॉल 12 रन्स रिक्वायर्ड टू विन. खूप चांगल्या पद्धतीने पलटवार केला आहे, खूप चांगल्या पद्धतीने सर्वांनी एक सांघिक योगदान दिलंय या बहुमूल्य अशा सामन्यामध्ये. आणि याच योगदानाची नितांत गरज होती गावदेवी स्पोर्ट्स अंजूर संघाला. पॉझिटिव्हिटी खूप महत्वाची आहे आणि त्या पॉझिटिव्हिटीमध्ये या सामन्यामध्ये परत येतोय गावदेवी स्पोर्ट्स अंजुरा संघ. लास्ट बॉल 1 बॉल 12 रन्स. यावेळेस मात्र आउट होतोय फलंदाज विराज आणि अशा पद्धतीने सामना जिंकतोय गावदेवी स्पोर्ट्स अंजूर. विजय संघाचं अभिनंदन आणि हार्ड लक चेरोबा कोण ए. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय तो म्हणजेच आकाशला. आकाशने यायचा आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा स्वीकार करायचा व्हीआयपी डाईसवर येऊन. आणि आलोकने सुद्धा यायचंय. आलोक आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा स्वीकार करण्यासाठी आलोकने यायचा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आकाशने यायचंय. आकाश आणि आलोक दोघांनी आमच्या व्हीआयपी डाईसवर यायचंय. आणि गावदेवी स्पोर्ट्स अंजूर संघाच्या कर्णधार आणि नाणेफेकीचे